तो मागच्या 2-3 महिन्यापासून सगळी कायदा सुव्यवस्थेच्या सगळ्या नाड्या केंद्र सरकारने प्रशासनामार्फत स्वतःकडे ठेवलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे असा आरोप करत असताना ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई करावी. आणि मला असं वाटतं ममता बॅनर्जींनी जशाच तसे उत्तर देऊ ही पण भाषा केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक तृणमूलच्या लोकांना घुसून कार्यालय तोड, लोकांना मारहाण, काही जणांचे मुर्दे पाडत असेल तर मला सुद्धा तृणमूलने एखाद्याचा मुर्दा पाडला ते नैसर्गिक तिथं होतंय असं म्हणायला काय हरकत. आरोप तर सगळ्या भारतात मला वाटतं कॉलम तर सगळ्या भारतात सेम आहे. मग भंडाऱ्यातच वेगळा कसा असेल? जर भंडाऱ्यात नसेल तर पूर्ण भारतात नसेल. आणि सरकारने ओबीसीची जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे, तो असला पाहिजे. अतुल सावे यांची माजी पत्नीला आता अतुल सावे म्हणतात की आमच्या न्याय मंदिरासाठी वचनबद्ध आहोत. बरं झालं तुम्ही विषय काढला. माझ्याकडे फोटो आलेले आहेत, म्हणजे दाखवू शकत नाही मी असे फोटो होते. आता त्याच्यात अतुल सावेंचा रोल आहे म्हणणं योग्य नाही होणार, तो अतुल सावेवर अन्याय होईल. परंतु अतुल सावेकडं तो असल्यामुळे त्याची हिंमत झाली असावी असं मला वाटतं. अतिशय भयानक फोटो माझ्याकडे आलेले. आता कसे महिलांचे फोटो असे दाखवणं योग्य होणार नाही, पण माझ्याकडे असे काही फोटो आलेले आहेत. हा पायाला मारल्याचा फोटो आहे, एकदम डेंजर, भयानक आहे, डाग आहे. त्याच्यानंतर हे बाय म्हणजे अतिशय भयानक मारहाण आहे. माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत त्या माऊलीचे. काही फोटो मी दाखवू शकत नाही आपल्याला, पण माझ्याकडे आहेत. मी अतुल सावेंना याच्यात दोषी धरणार नाही, परंतु अतुल सावेंचा मी ओएसडी आहे म्हणून जी मस्ती डोक्यात असेल त्याच्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं एकीकडे भारतीय जनता पार्टी महिलांना न्याय, लाडकी बहीण अशा बऱ्याच नुसत्या गप्पा मारतात. आता महिला आरक्षणाच्या गप्पा मारत होती भारतीय जनता पार्टी. आणि त्यांच्याच मंत्र्याचा ओएसडी अशा पद्धतीनं जर एका भगिनीवर अत्याचार करत असेल तर अतुल सावेंनी या ओएसडीला ताबडतोब काढलं पाहिजे. या ओएसडीवर त्वरित कारवाई केली पाहिजे असं मी म्हणेल. ठरवू अजून, रोजच तेच करायचं. दूध का दूध पाणी का पाणी झाल्या. अनिल परब यांना जाणीवपूर्वक त्या काळामध्ये या सरकारने, पोलीस यंत्रणेने, सीबीआयने, ईडीने, इन्कम टॅक्स विभागाने जाणीवपूर्वक अनिल परबावर अन्याय, अत्याचार केलेला होता. याविषयी अनिल परबांनीच खऱ्या अर्थानं लढा दिला. कोणत्याही गोष्टी कुठेही सगळं रीतसर नियमानुसार असताना जाणीवपूर्वक अनिल परबांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राच्या न्यायदेवतेने त्यांना न्याय दिलेला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरात घुसून माता बहिणीच्या पत्रावर सुद्धा हात पोलिसांनी घातल्याचा व्हिडिओ मी काल पाठवलेला आहे आपल्याला. मस्त असं संपादनचा अर्थ काय? बळजबरीने संपादन कोणतंही करता येत नाही. आणि माता बहिणींना घरात घुसून पदर ओढल्याची घटना घडलेली. मारहाण तर झालीच, आणि हे काम पोलिसांनी केलेलं आहे. म्हणून नाशिकमध्ये जर असा कोण अधिकारी असेल जो एखाद्या भगिनीच्या पत्रावर हात घालत असेल तर त्याला कारवाई केली पाहिजे. अशा भूसंपादन अधिकाऱ्यावर 1 मिनिटही जबाबदारी ठेवण्याची त्याचे मला असं वाटतं लायकी नाही. आणि राज्य सरकार जर असं करणार असेल, त्याला ठेवणार असेल तर राज्य सरकारच्या सहभागी असं म्हणेल. मी राज्य सरकारला विनंती करेल की या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे.
त्यांना कारवाई करणार. काही हरकत नाही, नियमानुसार काम होईल, झालं पाहिजे. शिवसेना भवनाचा त्याच्यात दोष नाही. नाले सफाईचं काम महानगरपालिकेचं आहे, शिवसेना भवनाचं नाही. आणि अनिल मकरेने चांगलं आहे, सगळीकडे फिरतायत. मला असं वाटतं तेच त्यांनी जाऊन पीपल्स बँकेच्या खालचं पण बघावं, गांधीनगरच्या तिथे काय झालेलं तेही बघावं, भवानीनगरचंही बघावं. आणि सगळ्या ठिकाणची नाले सफाई, ते जे राहतात आधी राहत होते तिथलं पण नाला बघावा, बस स्टँडच्या आणि समजनगरच्या मधला. असं वाटतं या ठिकाणची नुसती नाले सफाई मागच्या कित्येक वर्षानं होत नाही, की योग्य पद्धतीनं व्हावी असे प्रयत्न अनिल मकरे यांनी निश्चित करावे. शहरात गुन्हेगारी खूप वाढलेली आहे, त्या संदर्भात काय? पोलीस आयुक्तांनी या संदर्भात आम्ही बोललेलो आहे. जवळपास 5 मर्डर्स मागच्या 1 महिन्यात झालेले, 5 मर्डर. मग चेन स्नॅचिंगच्या तर अनेक घटना घडलेल्या आहेत. पोलीस आयुक्तांना आता रीतसर आमचं शिवसेनेचं सिस्टमवर भेटेल. आणि जर याच्यात नाही झालं तर मला वाटतं शिवसेना आंदोलनाचा हत्यार उपसेल. मात्र पैसे ₹1 चार्ज द्यावा लागतो. कसं काय? भावच नाही भेटला कांद्याला. आता ₹1 कमिटीकडेच आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की म्हणजे त्याला कांदा यांना नेण्याचे पैसे सुद्धा त्याला खिशातूनच भरावे लागले. अशा म्हणजे वाहतुकीचा खर्च सुद्धा त्याला मिळाला नाही. त्यांनी कांदा आणून सुद्धा त्याला वापस मार्केट कमिटीला पैसे द्यावे लागले, कारण वजन माप वगैरे याचे दर लावले असेल मार्केट कमिटी. निश्चित या विषयाकडे लक्ष देईल. इनका मराठी वगैरे मला असं वाटतं आपण बातम्याचं बोलू, संघटना वगैरे नंतर. ती अॅट्रॉसिटी माझ्या माहितीप्रमाणे हर्षवर्धन जाधवावर जाणीवपूर्वक दाखल केलेली होती अशी माझ्याकडे माहिती आहे. मी त्याच्यात जात नाही. निर्दोष मुक्तता झाली तर काहीच हरकत नाही. आता एक प्रसिद्ध चित्रपटाचा डायलॉग आहे, लोक मागे तुमच्या बॅनरवरती ते मोठी चर्चा झाली. एक प्रकारे विरोधकांना कुठेतरी तुम्ही इशारा देताना तो बॅनरकडे नाही नाही, मी असं भानगडीत नाही पडत. विरोधक वगैरे हा विषय नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतो. पण तो कार्यकर्त्यांनी लावला असेल, मला तुमच्या बातमीच्या माध्यमातून कळालं. त्याला मला माहित पण नाही काय बॅनर लावला, तर मी थोडी त्याचं मॅटर. परंतु ठीक आहे, भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असेल. नाही, ह्या विद्यार्थी मला भेटायला येणार आहेत. आज आधी आलेले होते, परंतु स्टेनो हे पदच महाराष्ट्र सरकारने आता व्यपगत केलेलं आहे. मला तर वाटतं स्टेनो हा कार्यालयीन कामकाजातला एक महत्वाचा घटक आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थी मागच्या कित्येक वर्षापासून स्टेनो होण्यासाठी झटतात, अभ्यास करतात, क्लासेस करतात. जर अशा पद्धतीने हे पद व्यपगत झालं तर मला असं वाटतं या विद्यार्थ्यावर मोठा अन्याय होईल. यांना न्याय देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणी PSR कंपनीच्या मालकाला अद्याप अटक नाही. पवार विचारतात त्यांचा लढा कायम आजही आहे. नाही, भूमिका योग्य आहे रोहित दादांची, की ज्याचं विमान आहे, ज्याचं विमान बिघडलं, ज्याच्या पायलटनी चूक केली, तो माणूस राजरोसपणे समाजात वावरतो नव्हे. त्याला त्याच्या विमानातून अजूनही अनेक लोक प्रवास करतात, सगळे करत असतील. मी कोणाविषयी नाव घेण्याची काही गरज नाही. परंतु याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता होती. ही भूमिका योग्य भूमिका आहे. परंतु याला कुठेतरी सरकार पाठीमागे घालतंय असं मला तरी वाटतं. बोलो. बीजेपी प्रवक्ता संदीप पात्रा ने कहा राहुल गांधी पर टीका करते हुए कहा है कि